रामचंद्र प्रभूंना राज्याभिषेक करायचा होता, तो आपल्याला करता आला नाही, त्याऐवजी त्यांना वनवासात जावं लागलं. हे वाईट झालं, गोष्ट खरी आहे. परंतु अडचण अशी झाली की आता तू राजा राहिला नाहीस, कारण तू संकल्प करून रामाला राजा करण्याचं ठरवलंयस. तुझं राजपद तू संकल्प करून सोडलेलं आहेस, त्यामुळे तू राजा राहिला नाहीस. आणि रामाला राजपदी अभिषेक न होता वनवासात जावं लागलंय, त्यामुळे रामही राजा झाला नाही. त्यामुळे राजा नसलेलं जे राज्य आहे ना, ते राज्य चांगलं नसतं. राजा दशरथा ऐक, ज्या राज्याला कोणीही नेता नाहीये ते राज्य काही करू शकत नाही. त्या राज्यामध्ये अराजक माजतं, त्या राज्यामध्ये विस्कळीतपणा येतो. याच्याकरता आपल्याला कुणाला तरी राजा केलं पाहिजे. मग काय त्यांनी सांगितलं, वर मागताना 2 वर मागितले होते, त्याच्यातल्या एका वराची, नंतर मागितलेल्या वराची पहिल्यांदा पूर्तता झाली आहे. रामाला 14 वर्षाचा वनवास हा दुसरा वर होता, पण पूर्तता होताना रामाला पहिल्यांदा वनवास झालाय. मग आता जो पहिला वर मागितला होता त्याची पूर्तता झाली पाहिजे ना. अयोध्येला कोणीतरी राजा पाहिजे. नाही तर दशरथाने राजाला, आमच्या रामाला वनवासात पाठवलं असं जर प्रजेच्या अंतःकरणामध्ये एकदा भिनायला लागलं तर ही प्रजा बंडखोरी करेल, सगळं राज्य विस्कळीत करून टाकेल, तुझ्यावर आक्रमण करेल, अराजक माजेल. याच्या करता म्हणून इथं कुणीतरी राजा पाहिजे. मग कोण आणायचा? कोण आणायचा काय? तू वर दिलायस, शब्द दिलायस, भरताला राज्याभिषेक केला पाहिजे.